त्याचबरोबर जैनांच्या साहित्यात अत्यंत प्रचुर प्रमाणात वापरली गेलेली ही प्राकृत भाषा आहे. त्याचबरोबर पाली भाषा आहे, जी आपल्या बौद्धकालीन परंपरेतील ग्रंथांपासून ते बौद्धकालीन अध्ययन, इतिहास आणि कवीच्या सगळ्या ज्ञान परंपरेला आपल्या समोर प्रस्तुत करते. ती पाली भाषा आहे. आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्राचीन असणाऱ्या ज्या 2000 वर्षापूर्वीचा इतिहास ज्या भाषांना प्राप्त होतो त्यांना अभिजात भाषा म्हणतात. आणि अशा असतात द्रविड आहे, तमिळ आहे, त्यानंतर बंगाली आहे आणि आता अशा ओडियाला पण मिळालेले. तर या सर्व भाषा जितक्या प्राचीन आहेत तितकाच त्यांचा ज्ञान परंपरेचा इतिहास प्राचीन आहे. आणि हा प्राचीन इतिहास मग तो ज्या कोणत्या भाषेत असेल त्या सर्व भाषांमधून आपल्या समोर उपस्थापित करणे, त्याचा परिचय करून देणे हा पहिला विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिकविणाऱ्या अध्यापकांना या दोन्ही बाबींचा जेव्हा परिचय प्राप्त होईल तेव्हा आपसुकच त्यांच्या मनात त्या गोष्टीचा अभिमान आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. जसं आपण एखादं सत्र पाहिलं तर ते सत्र ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे वा, आपल्या भारत देशामध्ये इतक्या प्रगत विषयाचं तंत्रज्ञान, विज्ञान किंवा इतर सामाजिक शास्त्राचे विषय होते. अर्थातच छाती भरून येते, ऊर भरून येतो की माझ्या देशातील लोकांनी एवढी मोठी ज्ञान परंपरा विकसित केलेली आहे. तर हा जो अभिमान आहे तो अभिमान जोपर्यंत आपण बाळगणार नाहीत आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवणार नाहीत तोपर्यंत ती भारतीयत्वाकडे त्याची वाटचाल होणं शक्य नाहीये. जे आज सकाळच्या सत्रात म्हटले की आजचं शिक्षण हे अहंकाराला वाढवत आहे, तो अहंकार दाबून त्याचा अभिमान कसा वाढवावा या दृष्टीने याबद्दलचा परिचय जेव्हा होईल तेव्हा आपसुकच तो अभिमान वाढीस लागेल. आणि त्यानंतरची जी गोष्ट आहे की मग कुठेतरी उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल की मला हे जाणलं पाहिजे. मी आज रसायनशास्त्र शिकतोय तर नागार्जुन कोण होता हे कळलं मला, पण त्या नागार्जुनाने केलेले जे धातुद्रव्यांचे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांना मी आजही उपयोगात आणू शकतो का? भारद्वाजाने विमानशास्त्रामध्ये जे काही लिहिलं त्या विमानशास्त्राचा खरंच आज उपयोग होऊ शकतो का? ही उत्सुकता जेव्हा निर्माण होईल तो आणखीन सखोल त्या अभ्यासाकडे वळेल. आणि जेव्हा तो त्या सखोल अभ्यासाकडे वळेल तेव्हा येईल त्यातून अनुसंधान. त्यामुळे परिचय, अभिमान आणि त्या अभिमानातून उत्सुकता निर्माण करून त्याला अनुसंधानाकडे घेऊन जाणे इथपर्यंतचा जो प्रवास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीचं पुनरुज्जीवन होणे हे साध्य होईल. आणि याकरिता या सर्व विषयांचा आपण परिचय घेत आहोत अनेक सत्रांमधून. तर त्याचा अगदी गोषवारा मी आपल्या समोर प्रस्तुत करेल. मला दिलेले विषय आहेत ते सोशल सायन्सेस रिलेटेड आहेत. तर सर्व उपस्थित अध्यापक BEd, MAd किंवा इतर विषयांचे तज्ञ आहेत, त्यामुळे मी फारसा काही त्यातला तज्ञ नाही. एक संस्कृतचा विद्यार्थी म्हणून आपल्या समोर काही मत मांडेल, परंतु ज्या वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख केला जातो त्याचा उल्लेख जर करावयाचा झाला तर अंगानी वेदाश्चत्वारो मीमांसा न्याय विस्तरः धर्मशास्त्रम पुराणं चेती विद्या ह्येताः चतुर्दश असा 14 विद्यांचं आस्थान आपल्या परंपरेत मांडलेलं आहे, ज्या केवळ मंत्र, पूजा आणि अध्यात्मापुरत्या अजिबात मर्यादित नाहीयेत. आपण ज्या भूमीत आपण आहोत ती अत्यंत पवित्र अशी संत एकनाथांची संत भूमी आहे. आणि याच संत परंपरेने आपल्या त्या वैदिक ज्ञानाला समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत अभंगाच्या माध्यमातून, सुक्तींच्या माध्यमातून, रेड्याच्या उदाहरणांच्या माध्यमातून या इथे प्रत्यक्ष साथ करून दाखवले की तोयमयी सर्वत्रैको विष्णू व्यर्थम कुप्यसी मय्य सहिष्णू. त्या रेड्यात जो काही वेदज्ञानाचा उच्चारण करून देण्याचा प्रसंग आहे त्याचं तात्पर्य काय की अरे प्राणीमात्रांमध्ये आणि माझ्यातही तोच एक तत्व रूपी ईश्वर आहे. मग त्याला कोणी काहीही म्हणा, काहीही संबोधा, परंतु हे पंचभूतांनी निर्मित असणारं हे जे जग आहे या पंचभूतांमध्ये त्यातही जे आहे तेच माझ्यात आहे, माझ्यातही जे आहे तेच सर्वांमध्ये आहे. आणि ही जी तत्वज्ञानाची कास बांधून भक्तीच्या, श्रद्धेच्या, अध्यात्माच्या आणि धर्माच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान आतापर्यंत देत आली ही आपली संस्कृती, त्यामुळे हे ज्ञान टिकून आहे. कारण कुठे ना कुठेतरी माणूस नतमस्तक झाल्याशिवाय, त्यातील अहंकार लोपास गेल्याशिवाय त्याला काहीही घेता येत नाही, प्राप्त करता येत नाही. जोपर्यंत तो श्रेष्ठ, तो सर्वज्ञ ही भावना त्याच्या मनात असेल तो कोणापुढे झुकणार नाही. आणि ही खूप छान मानसिकता आपल्या पूर्वजांना ज्ञात होती. आणि म्हणून त्यांनी वेदांमध्ये लिहिलेल्या मंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे देवी देवतांचं स्तवन नाही केलेलं आहे. तर इंद्र सूक्त, पर्जन्य सूक्त, वरुण सूक्त, अग्नी सूक्त या सगळ्या सूक्तांमधून
आपली देवता कोण आहे? तर अग्नी आहे. आपली देवता कोण आहे? तर पाणी आहे. आपली देवता कोण आहे? भूमी आहे. याच पंचमहाभूतांची जोपासना केलेली आहे. मग हे पंचमहाभूत जे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखतात, तेच पंचमहाभूत आपल्याला अत्यंत अनिवार्य आहेत जगण्यासाठी. आणि हे तत्वज्ञान ओळखलं आणि त्याला का बरं धर्माशी जोडलं, का बरं अध्यात्माशी जोडलं? कारण माणूस तिथेच झुकतो. कुठेतरी असं एक स्थान असतं प्रत्येकाच्या जीवनात की जिथे तो नतमस्तक होतो. आणि ती गोष्ट मानसिकतेत ओळखली आणि याला अध्यात्म, धर्म, संस्कृती, सभ्यता, उत्सव, परंपरा, संत वाङ्मय याच्याशी जोडलं. आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्या असं अगदी सुंदर एक वाक्य तुकोबांचं आपण म्हणतो, पण किती मोठा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतो की माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याः दशपुत्र समोद्रुमः. जे वैदिक वाक्यांमध्ये सांगितलंय ते संतांनी सोप्या भाषेत करून सांगितलं. या सगळ्या भारतीयांच्या दूरदृष्टीला जर आपल्याला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या विषयाशी अत्यंत एकरूप होणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या भारतात काय होतं आणि काय त्याचं महत्व आहे हा गवगवा तर करूयातच, पण त्यातून पुढे काय घेऊन जाता येऊ शकतं यासाठी पुढील येणाऱ्या पिढीला आपल्याला तयार करणं अपेक्षित आहे. जेव्हा त्या पिढीच्या मनामध्ये ती उत्सुकता निर्माण होईल, नक्कीच जेव्हा जुन्या आणि नव्या परंपरा एकत्रित येतात त्यातून नवोन्मेष होत असतो. आणि याच नवोन्मेषाला, इनोव्हेशनला आज सगळं जग सलाम करतं. आणि त्यामुळे नवीन असणारी जी जोड आहे त्या नवीन असणाऱ्या जोडीला आपल्याला हे तंत्रज्ञान असो, विज्ञान असो, समाजशास्त्र असो, या सगळ्यांना भारतीय दृष्टीने आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. कोलोनायझेशनचा चष्मा उतरवून डिकोलोनाइज होऊन आपली दृष्टी त्याप्रमाणे बनवायची आपल्याला की ज्यातून आपल्याला भारतीयत्व सगळीकडे दिसेल. आणि हे भारतीयत्व दिसण्यासाठी आपल्याला तो कोलोनायझेशनचा चष्मा आधी बाजूला काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. असो, सामान्यतः सोशल सायन्स मध्ये कव्हर होणारे विषय जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, गव्हर्नन्स वगैरे वगैरे वगैरे. तर या सर्व आधुनिक विषयांचा जो परिचय तो इथे देणं अपेक्षित नाहीये. सर्व लोक या बाबतीत सुज्ञ आहात, जाणतच आहात. मी फक्त एवढंच सांगेन, स्लाइड्सला आपण बाजूला ठेवूया कारण तिथे जर गेलो तर कुठेतरी मर्यादा येईल. मी थोडक्यात संक्षेपात जे स्लाइड मध्ये मांडले ते सांगू इच्छितो. पहा, पॉलिटिकल सायन्स असेल किंवा सोशल सायन्सेस असतील, ह्युमॅनिटीज असतील, या सर्व विषयांची एक जी परिधी आहे ती परिधी काय आहे की एक मनुष्य, एक उत्तम समाज आणि एक उत्तम देश, या सर्वांना एकच सूत्रात बांधून उत्तम राष्ट्र निर्माण करण्यासाठी या विषयांचं निरूपण केलं जातं. मग त्याच्यात पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल तर मग त्याच्यात प्रशासन आलं, लोकप्रशासन आलं, समाजशास्त्र आलं, मानवीय शास्त्र आलं. या सगळ्या विषयांचा अंतिम उद्देश काय आहे की एक स्वस्थ, सुंदर, चांगला समाज निर्माण करणे. व्यक्तीपासून ते समाजापर्यंत, समाजापासून ते देशापर्यंत एकसूत्रता येण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे. आणि ती व्यवस्था मग त्याच्यातील शासन, प्रशासन, त्यातील गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. मग ते नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, राजा असेल किंवा मंत्री असेल किंवा जे काही असेल ते आपल्याकडे आजची जी काही व्यवस्था आहे त्याप्रमाणे सुद्धा आपण पाहूया. या सगळ्या गोष्टींना ना थोडक्यात म्हणायचं काय की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे आणि या समाजात सगळे एकमेकांवर अवलंबून असतात आणि कोणी एकटाच कोणी सगळं काही चालवू शकत नाही. त्यामुळे काही व्यवस्था निर्माण कराव्या लागतात आणि त्या व्यवस्था, मग गाव असेल तर गावाची व्यवस्था, एक मोठं शहर असेल तर त्या शहराची व्यवस्था, आणि मग त्याच्यामध्ये दिलेली ती दायित्व, त्या दायित्वानुसार त्यांचं ते काम पाहणार. आणि त्या व्यवस्थेला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून किंवा पॉलिटिकल सायन्स मधून शिकतो आहोत. हे शिकत असताना जर का आपण थोडासा प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आपल्या ज्ञान परंपरेचा विचार केला ना तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या वाङ्मयाची जी सुरुवात झाली ती वेदांपासून झाली, यात कुठलीही शंका नाहीये. हजारो वर्षापूर्वीचा इतिहास होता. त्यानंतरचा काळ खूप 1, 2, 3 हजार वर्षांचा कालखंड गेल्यानंतर ना एक स्मृती ग्रंथांचा काळ येतो. काही स्मृती ग्रंथांची नावे तुम्ही ऐकलेली असतील, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती वगैरे अशी ग्रंथ असतात. त्यानंतरचा पुन्हा नजीकचा एक कालखंड गेला जो संत वाङ्मयाचा काळ म्हणून ओळखला जातो. त्यावेळेला ना पुराणांची फार प्रचलनता होती. आपण गावोगावी पाहतो भागवत सप्ताह लावलेला असतो, भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं असतं. म्हणजे काय, भागवत हे काय, भागवत हे एक पुराण आहे, महापुराण आहे. आणि त्या पुराणांमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते एक निरूपणकार करतात कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून. ते आपल्याला 7 दिवस सप्ताहामध्ये त्या संपूर्ण भागवताचं निरूपण करतात. तर असा हा काळ आहे श्रुती, स्मृती, पुराण आणि काव्य. सोप्या भाषेत सांगायचं तर
सुरुवातीला मनुष्यांमध्ये परस्पर संवाद करण्यासाठी, संप्रेषण करण्यासाठी आपल्याकडे काहीच साधन नव्हतं. त्यावेळेला आपण कबूतर जा 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 म्हणायचो. त्याच्यानंतर पहिले प्यार की पहिली चिठ्ठी, त्याच्यानंतर फोन आले, आता स्मार्टफोन आले. बरोबर आहे. हे जे अपग्रेडेशन ऑफ व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे ते तर उदाहरण कळलं आपल्याला. सुरुवातीला अत्यंत कठीण काळ होता, परस्पर संवाद शक्य नव्हता, त्यामुळे पक्षांच्या माध्यमातून, दूतांच्या माध्यमातून संदेशवहन केला जायचं. नंतर थोडंसं विकसित झालं, राज्य समाज सगळे काही थोडेफार शिकले, लिहायला वाचायला पत्र आली इथं. त्यानंतर पुन्हा समाज प्रगत झाला, तिथे आपल्याला मिळाले फोन. आता स्मार्टफोनचा काळ आहे. तर हे अपडेटेड व्हर्जन्स जे आहेत हे सगळे त्या त्या स्थानी ठेवून पहा, हे करत काय आहेत? आजही तेच काम करत आहेत. कशाचं? संदेशवहनाचं काम करत आहेत. माझ्या मनातील विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहेत. फक्त माध्यम बदलत गेली. अर्थातच हे जे वेद, स्मृती, पुराण, काव्य हे जे आहेत ना, हे आपल्या ज्ञानपरंपरेचे अपडेटेड व्हर्जन्स आहेत. वेदांमध्ये थोडं कठीण भाषेत, मंत्रांमध्ये कदाचित फार मोठ्या प्रगल्भ विचारांनी मांडलेलं ते ज्ञान होतं. काळानंतर लोकांना वाटलं की अजून त्याच्यात काहीतरी सोपं, सोयीस्कर, सगळ्यांना समजेल असं व्हायला हवं. स्मृती ग्रंथांची रचना झाली. ज्या व्यासमुनींनी वेदांची रचना केली त्याच व्यासमुनींनी पुराणांची रचना केलेली आहे. म्हणजे त्यांनाच वाटलं की हे माझं ज्ञान जे मी सीमित केलेलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये, मग सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्याकडे माध्यम बदलण्याची गरज आहे. त्यांनी माध्यम बदललं, स्मृती ग्रंथ आले. त्याच्यानंतर पुन्हा वाटलं की अजून कदाचित अभ्यासू वृत्ती समाजातली हळूहळू कमी होत आहे, लोकांना आयतं खायची सवय लागली. मग पुराण कथांची वेळ आली. मग पुराणांचे आयोजन होऊ लागले, कथांचे आयोजन होऊ लागले, सप्ताहांचे आयोजन होऊ लागले. आणि त्यानंतरही मग तिथूनही लोकांना कंटाळा आला, तर मग काव्य, नाटक या माध्यमातून यायला लागले. पण अल्टिमेटली आज रामायणाचा जो मूळ उद्देश असेल किंवा महाभारताचा जो मूळ उद्देश असेल तो वेदाच्याच त्या मेन थीम लाईन वरती आहे. तिथनं कुठेही भटकलेलं नाहीये ते ज्ञान. त्यामुळे हे जे अपडेटेड व्हर्जन्स आले त्या अपडेटेड व्हर्जन्स मध्ये 3 टप्प्यांमध्ये मनुष्याच्या समाज जीवनाला विभागलेलं आहे. आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त. ते म्हणतात की एक मनुष्य, एक समाज आणि एक व्यक्ती तेव्हाच सुदृढ होऊ शकतो जेव्हा त्याच्या आयुष्यात या 3 गोष्टी असतात: आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त. स्मृती ग्रंथ मुख्यतः या गोष्टीला फोकस करतात. मनुस्मृती असेल, नारद स्मृती असेल, याज्ञवल्क्य स्मृती असेल. आचार म्हणजे माझं आचरण कसं असायला हवं ॲज अ पर्सन. बरोबर आहे. आपलं पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दिशेने वळूया. त्याच्यानंतर येतो व्यवहार. माझं आचरण जेव्हा मला कळलं की कसं असायला हवं, त्यानंतर मला सांगितलं जाते ती गोष्ट काय की माझं व्यवहार जो आहे तो सगळ्यांसोबत कसा असायला हवा. आणि हा जो आचार आणि व्यवहाराचा भाग आहे, या आचार आणि व्यवहारामध्ये येतं तो तुमचा व्यक्ती आणि समाज आणि तिथे असणारी ती संपूर्ण व्यवस्था. आणि त्यात जर काही कमी जास्त झालं, चूक झाली, बरोबर झालं, तर त्याचं जे प्रायश्चित्त आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ दंडविधान, पनिशमेंट, ते पण तिथे नमूद केलेलं आहे. तर तुम्ही स्मृती ग्रंथांची जो ओळख तुमच्या पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्यांना करून दिली ना, तर त्या इतकं सुंदर ज्ञान आपल्याला अन्यत्र कुठेही भेटू शकणार नाही. हा माझा स्वानुभवाचा विषय. माझ्या मार्गदर्शनात पहिली PhD करणारी एक विद्यार्थिनी होती, तिला मी एक हा विषय दिलेला होता की करिक्युलम डेव्हलपमेंट फॉर द सोशल सायन्स बेस्ड ऑन द नीती टेक्स्ट. नीती वाङ्मय याचा परिचय नेक्स्ट स्लाइड मध्ये मी देणार आहे. नीती टेक्स्ट बद्दल इथे लिहिलेलं आहे की नीती वाङ्मय म्हणजे आपल्याला फक्त थोडक्यात माहिती आहे, फार अत्यंत तोकडी माहिती आहे, परंतु नीती ग्रंथ म्हणजे याच्यात अनेक नीती ग्रंथ आहेत. विदुर नीतीचं नाव ऐकलंय का? महाभारतामध्ये राजा धृतराष्ट्र होता, त्याचा एक लहान भाऊ होता विदुर, जो अत्यंत राजनीतीचा निपुण विद्वान होता. आणि त्या विदुराने धृतराष्ट्राला राजनीती, राजधर्म, प्रशासन याबद्दल सांगितलेलं जे ज्ञान आहे ते विदुर नीतीमध्ये आलेलं आहे. आपल्याला फक्त माहिती आहे तो कोण? कौटिल्य आणि त्याची चाणक्य नीती. पण या चाणक्य आणि कौटिल्याच्या पूर्वी कामंदकीय नावाचा एक विद्वान होता, कौटिल्याबरोबरच विदुर नावाचा एक विद्वान होता. त्याचबरोबर अनेक नीती ग्रंथ होते, ज्या नीती ग्रंथांमध्ये समाज, समाज व्यवस्था, प्रशासन, लोकप्रशासन आणि गव्हर्नन्स याबद्दल सुंदर परिचय करून दिलेला आहे. त्यामुळे तसा करिक्युलम डेव्हलप करण्याचं काम मी तिला दिलेलं होतं की त्यात आम्हाला हे आढळून आलं की जवळपास आजच्या UG करिक्युलम मध्ये पॉलिटिकल सायन्स आणि सोशल सायन्स जिथे जिथे शिकवलं जाते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, तिथला आम्ही चालू असलेला UGCचा सॅम्पल करिक्युलम घेतला आणि
तो कितपत रिप्लेस करता येऊ शकतो या संस्कृत आधारित किंवा नीती वाङ्मय आधारित पाठ्यक्रमाने, तर तब्बल 40% पाठ्यक्रम हा नीती वाङ्मयावर आधारित आपण देऊ शकतो. जिथे आपल्याला लोकप्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स शिकवायचंय, त्या करिक्युलम साठी समांतर असणारे आपले ज्ञान अर्जनाचे जे ग्रंथ आहेत ते आपण का बरं नाही लावणार? ते जर लावले तर त्यातून दोन्ही गोष्टी सिद्ध होतील की समाज हा काय असतो, समाजाचे गुणधर्म काय असतात, लोकप्रशासन काय असतं, हे इतरांचे सिद्धांत शिकवण्यापेक्षा जर आपण आपले पहिले भारतीय सिद्धांत शिकवले आणि त्यातून जर त्यांना भारतीय ज्ञान परंपरेचा परिचय झाला तर त्यांचा विषयही शिकला जातो आणि भारतीय ज्ञानाचाही परिचय प्राप्त होतो. त्यामुळे स्वतंत्रपणे हा विषय शिकवावा हे अपेक्षितच नाहीये. हा विषय तुमच्या मूळ विषयाला जोडून कसा शिकवता येईल हे खरं स्किल आहे. It's not expected to teach and learn that independently IKS as a different subject किंवा तो एक डिसिप्लिन म्हणून एक वेगळा स्वतंत्र विषय म्हणून शिकवायचा नाहीये. त्याला सगळ्या विषयांसोबत एकत्रित घेऊन शिकवायचे. When I am coming to the class of chemistry, मला त्यामध्ये असणारे भारतीय ग्रंथ आणि त्यातील ज्ञान परंपरा, त्यातील विचार मला तिथे शिकवणं अपेक्षित आहे. जेव्हा मी लोकप्रशासन शिकवत असेल त्यावेळेला लोकप्रशासन हा विषय कुठे कुठे आपल्या परंपरेत आढळून येतो. मग तो महाभारतात आहे का नाहीये? रामायणात आहे का नाहीये? रामायणासारखी राज्यव्यवस्था इतकी सुंदर होती की आजही आपल्याकडे सगळीकडे लोक म्हणतील आणि आपण कुठेतरी त्याचा आपण अभिमान बाळगू आणि त्या अभिमानातून पुढे जाऊन आपण शिकू की रामायणाला तुम्ही एवढ्या फक्त मर्यादित पाहू नका. जेव्हा लक्ष्मण म्हणतो की अरे रामा, एवढी सर्वांची लंका जिंकली आपण, का बरं आपण इथे नको राहूया? त्यावेळेला ते रामाचं वाक्य, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, तेवढंच वाक्य माहितीये. आधीचं वाक्य आपण कोणाला सांगतच नाही. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, ते म्हणतो सोन्याची का असेना ती लंका, मला नकोय ती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, हा रामायणाचा श्लोक या पद्धतीने शिकवला तर पॅट्रिओटिझम शिकवण्यासाठी वेगळा कुठला नागरिक शास्त्राचा विषय घ्यावा लागेल का? अजिबात नाही. नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरास्त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनम. जेव्हा सीतेचं अपहरण केलं जातं तेव्हा रस्त्यात शोधत असताना दागिने मिळतात. ती कानातली कुंडले दाखवून राम म्हणतो, अरे लक्ष्मणा, ही सीतेची आहेत का? तो म्हणतो नाही, मला कल्पना नाहीये. तो म्हणतो असं कसं? वनवासात तू सुरुवातीपासून आमच्या सोबत आहेस आणि तुला लक्षात येत नाही की हे तुझ्या वहिनीचे आहेत की नाही? तेव्हाच लक्ष्मण म्हणतो नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले. तिच्या हातात, गळ्यात, कानात काय होतं ते माहित नाहीये मला, परंतु ही पैंजण दिसतीये ना पडलेली, ती मात्र मी सांगू शकतो की ही सीता मातेची आहे. कारण का, कधी मी डोळे उंच करून सीतेच्या शरीराकडे, मुखाकडे सुद्धा पाहिलेलं नाहीये. केवळ तिला नमस्कार करताना तिच्या पायाकडे पाहायचो. हा स्त्रीत्वाचा आदरभाव शिकवण्यासाठी इतर कुठल्याही फिलॉसॉफिकल व्हॅल्यू एज्युकेशनची आपल्याला अजिबात गरज नाहीये. त्यामुळे महाभारत असेल, रामायण असेल, पंचतंत्र असेल, या पंचतंत्राची जी सुरुवात आहे, त्याची जी व्यवस्था आहे, ती अगदीच या लोकप्रशासनाने नीती मार्गाने आलेली आहे. तर या जसं मी म्हटलं की आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त याचा जो उल्लेख केलेला आहे, नीती ग्रंथांची स्लाइड प्लीज दाखवा. तर हे आपल्याला कुठून मिळू शकतं? तर यात आपल्याकडे आहेत हे इतके सारे नीती ग्रंथ आहेत, केवळ एक दोन नाही. तर भगवद्गीतेतून घेतलेली कृष्ण गीता म्हणतात, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो, ती सुद्धा एक कृष्णाने सांगितलेली नीती आहे. त्या 18 अध्यायांचा आज मॅनेजमेंट मध्ये अभ्यास केला जातोय. त्या 18 अध्यायांचा आज आपण पाहूयात तितका सगळीकडे अभ्यास केला जातोय. म्हणजे सायकोलॉजिकल ऍस्पेक्टनी, मॅनेजमेंटच्या ऍस्पेक्टनी, त्याचबरोबर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऍस्पेक्टनी, मोटिवेशनल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ऍस्पेक्टनी खूप साऱ्या दृष्टीने या भगवद्गीतेचा विचार केला जातो. भीष्म नीती द ग्रेट एपिक ऑफ महाभारतामधून घेतलेली आहे. जेव्हा स्वयं भीष्म अत्यंत दीर्घ अनुभवी युद्धकुशल संपन्न असा भीष्म, ज्याला कुठेही कोणीही मारू शकणार नाही, स्वेच्छा मरणाची ज्याच्याकडे वरदान होतं, असा भीष्म जो आहे, त्या भीष्माने सांगितलेलं जे ज्ञान आहे युद्धभूमीवर, ते किती महत्वाचं असणार आहे. जे अत्यंत मार्मिक प्रसंग आहेत युद्धाचे, त्यावेळेला सांगितलेलं हे ज्ञान जर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं तर खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचा परिचय आपण ज्ञानाच्या दृष्टीने करून देऊ, केवळ कथानकांच्या दृष्टीने नाही. त्याचप्रमाणे जसा मी उल्लेख केला, विदुर, कणिक आणि कामंदक हे सुद्धा 3 विद्वान होते ज्यांनी त्यांच्या नीती ग्रंथातून समाज, लोकप्रशासन हे कसं असावं याबद्दल व्याख्यान केलेलं आहे. तर पुढच्या स्लाइड्स प्लीज घ्या. नेक्स्ट याच्यात फक्त परिचयाचं आहे. हां, नेक्स्ट या पुढची बस.
आता मी सांगतो तुम्हाला, जसं म्हटलं की आचरण, व्यवहार आणि प्रायश्चित्त जे मी म्हटलं, याचाही आधार कुठे ना कुठेतरी वैदिक संस्कृतीपासून पुढे आलेला दिसतो. जसं आपल्या सामान्य मनुष्याच्या जीवनाचे जे 4 उद्देश म्हणतात की काय, प्रत्येक मनुष्य जन्माला येतो आणि मरण पावतो, तर या जन्म मरणाच्या आयुष्यात त्याने जीवनात काय केलं पाहिजे, तर आपली भारतीय ज्ञान परंपरा काय म्हणते की त्याने 4 पुरुषार्थ प्राप्त करावे. ते कानावर पडलेले असतात कुठेतरी प्रवचनाच्या माध्यमातून, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे प्रवचनापुरते मर्यादित असलेले कथानक नाहीयेत, हे खूप गहन असणारं ज्ञान आहे. धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य, तुमची जबाबदारी, तुमच्यावर दिलेली दायित्व. अर्थ म्हणजे नक्कीच तुम्ही अर्थार्जन करा, पैसे कमवा, त्याशिवाय तुम्ही घर चालवू शकणार नाही. काम म्हणजे तुम्ही सुख, उपभोग, विषय, इंद्रिय, इशिना सगळं काही करा, कारण तेही अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर प्रजा तंतू विच्छेदित होईल. समाज हा पुढे कसा चालेल, एका सृष्टीपासून दुसरी सृष्टी होणं आवश्यकच आहे. त्यामुळे वंश परंपरा यासाठी सगळं हे काम, उपभोग हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर कुठे येतो तो मोक्ष. त्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीकरिता आपलं मनुष्य जीवन आहे. परंतु हे 4 पुरुषार्थ प्राप्त करत असताना त्याचा निश्चित एक कालावधी ठरवून दिलेला आहे. शैशवे अभ्यस्त विद्यानाम, यौवने विषयैषिणाम, वार्धक्य मुनिवृत्तीनाम, योगेनांते तनुत्यजाम. शैशव काळ जो आहे, म्हणजे एक मुलगा जन्माला आल्यापासून तो साधारण 12 ते 14 वर्ष, ही 3 एक संकल्पना आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे शैशव काळ म्हणतात की ज्याला शिशु करता येत नाही तो शिशु. त्यामुळे शैशव काळ तेव्हापासून सुरू होतो, तो असतो त्याच्या अध्ययन काळापर्यंत, साधारण 12 ते 14 वर्षापर्यंत. हा त्याचा काळ असतो विद्यार्जनाचा. तेव्हा त्याला धर्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते तेव्हाच शक्य, पुढे जाऊन शक्य नाहीये. तुम्ही म्हणाल मी आज हे करून घेतो आणि उद्या ते करेल, तर शक्य नाहीये. प्रथमेनार्जिता विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम सौख्यम, चतुर्थे किम करिष्यति. आज वेळ नाही मिळाला, मी हे काम उद्या करतो, उद्या नाही मिळालं परवा करतो. आज म्हणतात ना की आज इंग्लिश मधली प्रोवर्ब खूप सुंदर आहे, आता वेळ नाही घालत, पण त्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज पैसा असतो मनुष्याकडे पण वेळ नसतो, आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो. आणि एक वेळ अशी असते की ज्या वेळेला पैसाही नसतो आणि वेळही नसतो. त्यामुळे जे ज्या काळात करणं अपेक्षित आहे ते त्याच काळात केलं जावं. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे कौटिल्याची वचन आहे, चाणक्य नीतीतील वचन आहे की तो सांगतो की धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांचा परस्पर विरोध न होऊ देता त्यांची प्राप्ती करणं ही समाजासाठी अपेक्षित आहे. नाही मी जितेंद्रिय बनणार असं प्रत्येकच जण म्हटलं आणि प्रत्येकच जण जर संन्यासी होऊ लागला तर ही कुटुंब व्यवस्था नष्ट नाही होणार का? म्हणून त्यासाठी यौवने विषयेषिणाम, युवावस्थेत आल्यानंतर तुम्ही त्याचा उपभोगही केला पाहिजे. आणि याच दृष्टीने आपल्याकडे सुरू झालेली आहे ती आश्रम व्यवस्था. पहिला आश्रम असतो ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा असतो गृहस्थाश्रम, तिसरा असतो वानप्रस्थाश्रम आणि चौथा असतो संन्यास आश्रम. आणि या प्रत्येक आश्रमामध्ये तुमच्या त्या ठराविक कालावधीत तुम्ही काय करणं अपेक्षित आहे हे दिलेलं आहे. ब्रह्मचर्य आश्रमात तुम्ही धर्मप्राप्ती करावी, म्हणजे तुम्ही ज्ञान प्राप्त करा, तुम्ही कर्तव्याची जाणीव ठेवा, तुमची दायित्व काय आहे ते कळून घ्या. आणि या सगळ्या विद्यार्जनानंतर मग तुम्ही अर्थप्राप्तीकडे वळा. अर्थप्राप्ती केव्हा? तुम्ही गृहस्थ असाल जेव्हा. तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेतून पुढील गृहस्थ दशेत जा त्यावेळेला तुमचं ते कर्तव्य आहे की तुम्ही पैसा कमवलाच पाहिजे, उपजीविका प्राप्त केलीच पाहिजे, परंतु ती कशी असावी? धर्माधिष्ठित असावी. म्हणूनच त्याला धर्माचं ज्ञान पाहिजे, तरच तो शुभ लाभ सकाळचं जे उदाहरण होतं ना ते तेव्हाच शक्य होऊ शकतं. आपल्याकडे होतंय काय की 1 वर्षाचे स्किल कोर्स करा आणि जा ITI करून कमवायला. पैसा हातात लगड येतोय, IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून करोडोनी पॅकेज मिळत आहे, पण त्यांचा उपयोग काय करायचा? मग पोर्शे कार घेऊन मारा याला मारा त्याला, हे सुरू आहे. परवाचंही उदाहरण पहा. काही घटना समाजातील ज्या होत आहेत ना त्या याच गोष्टीकडे सूचित करतायत की तुम्ही अर्थ एक इंडिपेंडेंट म्हणून स्वीकारला ना तर त्याचं महत्व नाहीये. तो जेव्हा धर्मासोबत जोडलेला असेल तेव्हा त्या अर्थाला महत्व आहे. जेव्हा तो धर्म आणि अर्थासाठी योग्य होतो तेव्हा तो कामोपभोग करण्यासाठी योग्य आहे, नाहीतर त्याचा विषय उपभोग हा डायव्हर्शन होतो. पुण्यामध्ये आज असंख्य तरुणाई ड्रग्सच्या माध्यमात विळख्यात अडकलेली आहे. हे दर 8 दिवसाला येणारी बातमी आहे. कारण ते फक्त तिसऱ्याकडे पाहतात, कामाकडे, परंतु धर्म आणि अर्थ याच्याकडे ते पाहत नाहीयेत.
कुठून तरी अर्थप्राप्ती त्यांच्या आई वडिलांकडून होतीये, धर्माचं ज्ञान अधिष्ठान नाहीये, केवळ सुखोपभोग आहे. त्याच्यामुळे इंडिपेंडंट या प्रत्येकाचं अतिसेवन केलं की त्याचा नाश हा नक्कीच आहे. त्यामुळे या खूप तार्किक दृष्टीने केलेल्या समाज व्यवस्थेकडे जर पाहायचं असेल तर हे 4 पुरुषार्थ असतील, 4 आश्रम असतील आणि त्या 4 आश्रमात बांधलेलं हे जे समाजाचं कुटुंब आहे ते जेव्हा सुखरूप पुढे आपण घेऊन जातो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने मिळतं ज्ञान. नेक्स्ट प्लीज. या कौटिल्याच्या याच्यानंतर आता मी अगदी धावती उदाहरणं देतो, कारण मला अर्थातच जाणीव आहे पुढील वक्ते आणि त्यानंतरचं समापन सत्र आहे. तर आता यातली केवळ मी 2-3 उदाहरणं देऊन माझ्या वाणीला विराम देईन. आता तुम्ही म्हणाल की इकॉनॉमिक्स, ह्युमॅनिटीज, पॉलिटिकल सायन्स यातला काय संदर्भ मिळू शकतो, तर तुम्ही थोडासा अभ्यास करा. टॅक्सेशन सिस्टम बद्दल तर माहिती आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोकप्रशासन कसं असावं आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये टॅक्सेशन कसं असावं हे सांगितलेलं आहे. तर टॅक्सेशन पद्धतीबद्दलचा विचार मांडताना ना खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मी त्याचा श्लोक किंवा उदाहरण वाचत नाहीये की भ्रमराप्रमाणे कर ग्रहण करावा. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा काय करतो? फुलामध्ये जातो, त्या फुलामधील मध वेचतो, पण त्या फुलाला कुठलीही इजा होऊ न देता त्या फुलाचं सौंदर्य टिकवून ठेवून तेवढाच मध त्यातून घेतो जेवढा तो त्यातनं घेणं अपेक्षित आहे. असं पाहिलंय का एखादा भुंगा एकाच फुलावर सगळे भुंगे येऊन बसले आणि मध काढता येत नाही? या फुलातून थोडा, त्या फुलातून थोडा, त्या फुलातून थोडा, असं वेगवेगळ्या ठिकाणाहून ते काय करतात? मधु आस्वादन करतात. तर तशी कर प्रणाली अपेक्षित आहे असं पूर्वीच्या आपल्या या राज्यव्यवस्थेत सांगितलंय की कर ग्रहण करा, परंतु कशाप्रमाणे राजाने कर ग्रहण करावं? त्या भ्रमराप्रमाणे की प्रजेला कुठलीही बाधा होऊ नये. नाही ते इकडे इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढला की सगळ्या अध्यापकांना भीती वाटते की अरे आता आपलं 30% मध्ये जातं की काय. तर ही जी प्रजेची काळजी न करता जर कर ग्रहण प्रणाली सुरू केली तर ती दोघांसाठी सुद्धा लाभदायक ठरणार नाहीये. म्हणून ती उदाहरणं दिलेली आहे. प्रजानामेव भूत्यर्थम सताभ्यो बलिमग्रहीत सहस्त्रगुणमुत्सृष्टुम आदत्तेहि रसं रविः. ज्याप्रमाणे सूर्य त्याच समुद्राच्या पाण्याला बाष्पीभवनाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचून घेतो, परंतु खेचून घेतलेल्या त्या पाण्याला सहस्त्रपटीने पावसाच्या माध्यमातून परत देतो, त्यासाठी कर घ्यावा की जो घेतला जातोय घर तो त्यांच्याकरिता सहस्त्रपटीने देण्यात यावा. तेव्हा त्या लोकप्रशासनाला कुठे अर्थशास्त्राची जोड लागते. अशी असंख्य उदाहरणं आहेत, पण तो वेळेचा अभाव असल्यामुळे मी फारसं इथे बोलत नाही. माझं पीपीटी मी देऊन जाईल तुम्हाला. लोकप्रशासनापासून ते राज्यव्यवस्था, इकॉनॉमिक्स पासून ते ह्युमॅनिटीज इथपर्यंतची सगळी वेगवेगळी उदाहरणं इंग्लिश अनुवादासहित इथे मी दिलेली आहेत. त्यातनं माझं सांगण्याचा तात्पर्य एवढाच की समग्र ह्युमॅनिटीजचा कॉन्सेप्ट असो किंवा सोशल सायन्सचा असो किंवा सायन्सचा असो, टेक्नॉलॉजीचा असो, या सगळ्यांना आपल्या भारतीय मुळाबाळांची खूप मोठी एक सिस्टम लाभलेली आहे आणि त्याचा परिचय करून देणं आज काळाची गरज बनलेली आहे. आणि म्हणून हे सगळं या सर्व सेमिनार आणि कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्व सुज्ञ श्रोत्यांसमोर बोलण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद. या सत्राचे श्री पराग जोशी सर, आपण सर्व महानुभाव, वेळेच्या बद्दल बिलकुल बोलणं अध्यक्षसमोर करावं लागतो. एक 2 वाक्य म्हणता म्हणता प्राध्यापकांची 5 वाक्य होतात हे मला माहीत आहे. तुमच्या सगळ्यांचं चांगलं हो, भलं हो. ह्युमॅनिटीजला मराठीत मानवी विद्या म्हणतात. महाभारताच्या मध्ये एक श्लोक आहे, आपण सगळ्या वेळेच्या मध्ये शिकवलेला आहे. नहि ज्ञानम सदृश पवित्र नाही विद्यते विद्यादानी. ही मानवीय विद्या जी आहे ती फार महत्त्वाची. मॅक्स मुल्लर नावाच्या एका विद्वानाने सांगितलं होतं की मला जेव्हा कुठं धर्माबद्दल तुम्हाला छान वाटेल, जिथं धर्म आहे, जिथं संस्कृती आहे, जिथं समाज आहे, जिथं उन्नत समाज आहे, जिथं अभ्युदय आहे, जिथं निश्रेयस आहे, तेव्हा माझा कोंकणी निर्देश मी या भारत देशाकडे करेल. आणि या भारत देशाबद्दल मॅक्स मुल्लरने एवढं म्हटलं, तसं सरांनी खूप उदाहरणं दिली त्याच्यामध्ये बाहेर जे आहे. आणि ते सगळं सरांनी त्यांच्या ज्या ॲप्लिकेशन आहेत मानव विद्याच्यामध्ये, आता मानव विद्याच्यामध्ये आपण सगळ्या व्याख्या सगळं बघतो. जी नैसर्गिक शास्त्र नाही ती सगळी मानवी शास्त्र. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की मानवी वर्तन, मानवी भावना आणि मानवी विचार. आणि आपण सगळं पाहतो की सरांनी आता काही करंट उदाहरणं दिलेत की ड्रग्स, ड्रिंक्स हे सगळ्या पोषक प्रकरण.
मानवामध्ये विसंवाद झालेला आहे, सुसंवाद झालेला आहे. खूप छान उदाहरण आहे. आपण खूप छान छान सांगतो, खूप छान छान बोलतो. आपल्या ज्ञान परंपरेला तोडच नाही, पण इम्प्लिमेंटेशन खूप महत्वाचं आहे, अंमलबजावणी खूप महत्वाची. सुसंवाद हा फार महत्वाचा आहे. संस्था किती आहेत? कुटुंब संस्था आहे, धर्मसंस्था आहे, राज्य संस्था आहे, अर्थसंस्था आहे, आध्यात्मिक संस्था आहे. याच्यात जर सुसंवादच नसेल, तुमच्या माझ्यामध्ये सुसंवादच नसेल, मी बोलतोय तुम्ही ऐकतच नाही, तुम्ही ऐकताय मी बोलतच नाही, म्हणून सॉक्रेटिस सारख्या विद्वानाला व्याख्या करावं लागली शहाणपणाची, मला काहीच कळत नाही एवढं मला कळत आहे की नाही. माझंही तसंच आहे, थोडं मला याच्यातलं काहीच कळत नाही पण थोडंफार कळायला लागले. ज्याला असं वाटतं अहंकार बोललो की जे काही कळतं ते मलाच कळतं, त्याला काहीच कळत नसतं हे इतरांना कळतं. हे माझं विधान नाही, एक शिवाजीराव भोसले निवेदनाच्या भाषेत. आणि ज्याला असं वाटतं की जे काही समजतं ते मलाच समजतं, त्याला काहीच समजत नाही हे इतरांना समजतं. आणि हे सगळ्या संस्थेमध्ये झालेले लक्षात. म्हणून मला असं वाटतं की ज्ञान के दीप में भक्ती की बाती से कर्म की ज्योती, इतका विसंवाद का झालेला आहे. खूप छान लिहिलं होतं. सरांना सगळं सांगायचं, सगळ्यांनी सगळं त्यांच्या पद्धतीनं, असं काही कुठलाही हच्च न ठेवता, ज्याच्यासाठी नाथ षष्ठी परवा आहे आणि सगळा आज षष्ठीचा योग आजच आलेला आहे. सगळे नाथ एकत्र सगळे किती आपण म्हणजे जरी आपल्याला कंटाळा आला असले तरी सगळं असेल तर खूप छान लिहिलं होतं. मला माहित नाही कुठं वाचलं. एका डॉक्टरनी त्याच्या दवाखान्याच्या बाहेर खूप चांगलं असं लिहून ठेवलेलं. प्रत्येक जण आजकाल जाहिराती वृत्तीने असं लिहिलं होतं की एका माणसाला विंचू चावला, तो माणूस मंत्र वगैरे म्हणून, मंत्राच्या भाषेमध्ये, मंत्रापासून तंत्रापर्यंत, यंत्र मंत्र तंत्र जे सरांनी सांगितलं तत्वज्ञानापासून, आणि तो 3 दिवसामध्ये मंत्र वगैरे म्हणून बरोबर झाला. एका माणसाला साप चावला, सगळे इंजेक्शन देऊन सुद्धा 7 दिवसामध्ये बरा झाला. एका माणसाला कुत्रा चावला, तो 14 इंजेक्शन कसा तरी 15व्या दिवशी बरा झाला. एका माणसाला माणूस चावला, बराच नाही झाला, अशी अवस्था आहे. हे लक्षात. म्हणजे ही सगळी जी भारतीय शिक्षण, कुठली गोष्ट जी करायची असते ना, आता आपली आई आहे समजा एक भारतभूमी आपली आई, आपल्या कुटुंब संस्थेला, तिला खूप कुठलाही एव्हरेस्ट मसाला लागत नाही किंवा सुहाना मसाला लागत नाही. तिची साधी चटणी, मीठ, तिखट सहज केलेली छान, सहज जेवढं करता येईल तेवढं. मला असं वाटतं की आपल्याकडे रवी वर्मा नावाचे भारतीय चित्रकार होते, पिकासो माहिती आहे तुम्हाला, लिओनार्डो दा विंची माहिती आहे. आपल्याकडे खूप सगळे होऊन गेले, सगळ्याला एनलाइटमेंट झालेलं. बुद्धासारखा माणूस आहे, कितीतरी कर, पण त्यांनी कुठेही नाव लिहिलं नाही. आम्ही तर गुड मॉर्निंगच्या मेसेजला सुद्धा राजेश यातून देतो मी काही गुड मॉर्निंग, त्याच्या पलीकडे जात नाही. आपण नेमकं करायचं काय हेच माहित नाही. हाऊ टू हिसाब नीती सारखी कथा आहे, पंचतंत्राचं काय की कसं जायचंय, किती जायचं आणि कुठं जायचं. त्या हिसाबला विचारलं एका माणसाने, हिसाब बसलेला होता आणि इथून बाबा पैठण पासून औरंगाबाद किती किलोमीटर, हिसाबनं सांगितलं नाही लगेच 55 किलोमीटर. ते म्हणजे थांब, ते म्हणजे थोडं चालतो 5 मिनिट. 5 मिनिटं चालल्यानंतर सांगितलं की पैठण पासून औरंगाबाद 55 किलोमीटर आहे आणि तो एका तासात. त्याला चालण्याची गती माहित असली पाहिजे. आपल्याला आपल्या समाजाची गती माहित असली पाहिजे, आपल्याला आपल्या लोकांची गती असली पाहिजे, आपल्याला आपल्या मानवी वर्तन, भावना, विचार जर लक्षात काहीच नाही करणार. तर त्या रवी वर्माला विचारलं की तुमची इतकी चित्र उत्तम कशी काय, इतकी चांगली चित्र कशी आहे. आपल्याकडे तुम्हाला माहिती का सगळे कृष्णाची चित्र, आपण जी लक्ष्मीची पूजा करतो हिंदू धर्माच्या मध्ये लक्ष्मी, ते सगळे रवी वर्मा काढले. त्यांना आता लिहून ठेवलेले वाचले, किती खरं खोटं बऱ्याच वेळेस काय होतं, आपण किंवदंती असतात, दंतकथा असतात, पण तरी देखील आपण पाहिलं. त्यांना असं विचारलं की कुठला रंग कुठल्या रंगामध्ये मिसळतात म्हणून तुमची चित्र इतकी उत्तम असतात. त्यांनी सांगितलं मी कुठल्याही रंगामध्ये, कोणत्याही रंग कोणत्या रंगात मिसळतो, मी प्रत्येक रंगात अंतरंग मिसळतो. आणि जर समजा तुम्ही हे सगळं करत असताना, आपण सगळं एकत्रित विचार करत असतो ना, अंतरंग जर मिसळत नसलो तर मग आपली भारतीय ज्ञान परंपरा इतका आलेला आहे. आपल्याला एनलाइटमेंट होणं, आत्मसाक्षात्कार होणं म्हणून काय असतं. अजिंठ्याची लेणी असेल, सरांनी दाखवलेलं पौराणिक मंदिर असेल, खजुराहोची लेणी असेल, कुठलंही तुम्ही शिल्पकला घ्या, कुठली चित्रकला, एनलाइटमेंट झाल्यानंतर त्याची ती कला अधिकाधिक उन्नत होते. त्याला आता आपण निःश्रेयस होतो. आपल्याकडे सगळ्या उपनिषदाच्या मध्ये श्रेयस आणि प्रेयस कल्पना आहे. प्रेयस कल्पना काय, जिथं स्वार्थ आहे, जिथं अहंकार आहे, जिथं मला आवडतं ती सगळी. आणि श्रेयस कल्पना काय, सगळं निश्रेय, जिथं माझा स्वार्थ नाही, जिथं माझा अहंकार नाही. म्हणजे यासाठी या दृष्टिकोनातून जर सकाळपासून आपण जी परंपरा करतो, ही सगळी जी मानव विद्या आहे, त्या विद्येचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की आपली हे चर्चासत्र आहे आणि चर्चासत्राला ती दिशा आहे, तसं जर एनलाइटमेंट आपल्या प्रत्येकाला झालं आणि तो जर सुसंवाद वाढला तर मला असं वाटतं की मानवी जीवनाचा, मानवी भावनेचा सगळ्यात चांगला जर विचार असेल तो म्हणजे आपला जो आत्मा आहे तो सुसंवाद. जर ती हार्मनी, तो सुसंवाद या सत्राच्या निमित्तानं आपल्याला करता आला पाहिजे. आणि जसं बालाजी किल्ल्याला सकाळपासून बालुजी सरांपासून सांगतात, म्हणजे मंदार सरांपासून, ते मंदार नावाचं तुम्हाला माहिती की समुद्र मंथनात किती महत्व आहे. ते मंदार नावाचा पर्वत होता आणि किल्चे सरांनी म्हणजे वास्तविक स्मारक केले, सगळ्यांना हलविलं नागपूर पोहोचपर्यंत. म्हणजे त्या समुद्र मंथनातून इथून जर काही रत्न निघाले आणि एक चांगला समाज, एक चांगलं राष्ट्र घडवण्याच्या मध्ये खालीचा वाटा आपल्या सगळ्यांनी घेता आला असतं तर मला असं वाटतं की तो अध्यक्ष समारोप पराग सरांच्या नावातच पराग आहे.
तिकडं परत आहेत, त्यांच्या नावामध्ये प्रसाद आहे. सरांनी तर सगळं धातुशास्त्र सांगितलं, रसो वैसो असं आपल्या भारतीय धर्माचं. आणि तुम्ही सरांनी जे सांगितलं युट्यूबवरती पंडित जवाहरलाल नेहरूंचे सगळे भारत एक खोज आपण पाहिलेले हिरण्य गर्भाचा संस्कृतचा मास्टर नाव शिकत बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर उपनिषद गंगा म्हणून 60 भाग आहे, ते सगळ्यांनी बघा प्लीज. उपनिषद गंगामध्ये सगळं उपनिषद सहज तुम्हाला भेटेल. आणि त्याच्यापेक्षा नाही, एका 2 वळी पहिल्यांदा सर, आता आपण इथं मोबाईलवरती अँड्रॉइड राखतो. आमच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये जे जरा थोडे समृद्ध होते गावाच्या मध्ये, त्यांच्याकडे ते रेकॉर्ड असायचं, ते पुत्र बोलत, आणि त्याच्यावर त्या रेकॉर्डवरती HMI रेकॉर्ड असायची, हिज मास्टर व्हॉइस असं त्याच्यात लिहिलेलं असायचं. आता काय झालेलं आहे, फक्त व्हॉइस राहिला आहे आणि मास्टर काहीच नाही. मला असं वाटतं की मास्टर व्हावं, आणि व्हॉइस असलं काय, फक्त व्हॉइस जर सुसंवादी झाला तर त्या अर्थाने. पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल तुमच्या मनामध्ये बसलेल्या सगळ्या भारतीय संस्कृतीच्या सगळ्या ऋषी परंपरेला अतिशय मनपूर्वक नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी समारोप केला. यानंतर सेशन 3 साठी मी त्याचे पुढील सूत्र देते आहे डॉक्टर कल्पना गायकवाड मॅडम. आताच्या तिसऱ्या सेशनसाठी इंडियन नॉलेज सिस्टीम विथ ट्रेडिशनल नॉलेज इन एज्युकेशन डिसिप्लिन या विषयावर विचारमंथन करण्यासाठी चेअरपर्सन म्हणून लाभलेले आहेत आदरणीय डॉक्टर गौतम गायकवाड सर, प्रोफेसर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन IASE छत्रपती संभाजीनगर सरांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले आहेत आदरणीय डॉक्टर अविनाश भंडारकर सर, प्रोफेसर विद्यापीठ कॉलेज ऑफ एज्युकेशन कडेगाव अहिल्यानगर सरांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आताच्या तिसऱ्या सेशनसाठी रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले डॉक्टर अविनाश भंडारकर सर यांचा परिचय. सरांचे पूर्ण नाव अविनाश ओंकारराव भंडारकर, प्राध्यापक महाविद्यालय प्रतिष्ठानचे शिक्षण महाविद्यालय कडेगाव देवी रोड अहिल्यानगर, शिक्षण MSc PhD केमिस्ट्री, तसेच MA हिस्ट्री, MAd PhD एज्युकेशन आणि एज्युकेशनचे सेट आहेत. अध्यापनाचा अनुभव सरांनी पदवीपूर्व स्तर B.Ed 30 वर्ष, तसेच पदव्युत्तर स्तर MAd 12 वर्ष आणि MPhil 7 वर्ष असे अध्यापन केलेले आहे. मार्गदर्शक PhDचे 4 विद्यार्थी मार्गदर्शित, तसेच 5 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर MPhilचे 7 विद्यार्थी मार्गदर्शित आणि 1 विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत आहेत व MAdच्या 50 विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केलेले आहे. सरांनी पुणे विद्यापीठाचे B.Ed, MAd, MPhil, PhD साठी पेपर सेंटर परीक्षा नियंत्रक म्हणून काम केलेले आहे. तसेच विविध विद्यापीठामध्ये MPhil, PhDचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. सरांनी संशोधन केंद्र YCMU, MOU, अभ्यास केंद्र, जिल्हा विस्तार सेवा, बहिशाल केंद्र येथे समन्वयक म्हणून काम केले आहे. शिक्षण संस्थांच्या NCT फार वेळ झालेला आहे, त्यामुळे मी आपला काही फार वेळ घेणार नाही. आजच्या या पावन भूमीमध्ये मी सर्वांना अभिवादन करतो आणि PPT प्रमाणे काही फार चालणार नाही. कमी वेळात आणि काही गोष्टी सांगून मी आपल्या या सत्राचा समारोप करणार. मित्रांनो, तुम्ही PSC पाहिली असेल, तिथे एक बोर्ड लावलेला असतो. 1 महिन्यानं आपला डोस, दुसऱ्या महिन्यात दुसरा डोस, चौथ्या महिन्यात 6वा डोस, असा काही डोसचा प्रकार असतो. तसा काही मी डोस द्यायसाठी उभा नाही. मी फक्त जे काही वेचलं, जे काही अनुभवलं, जे काही आपल्या शिक्षणशास्त्रातून सांगण्यासारखं वाटतं ते तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी. मी तुमच्यासारखा जे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात जरी कार्यरत असलो तरी दरवर्षी काहीतरी शिकण्याचा प्रयास असतो. एका गावामध्ये एक अत्यंत गरीब असा माणूस होता. त्याला शेतामध्ये काही धन सापडलं आणि ते धन मिळवून
त्यावर त्यांनी पैशावर पैसा मिळवत गेला, मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्यांनी मोठा व्यवसाय उभा केला. तो एक दिवस आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात होता. रस्त्याने त्याला एक गावचा पाटील मिळाला. त्याने नमस्कार केला. आम्हाला तुम्हाला सांगतो. थोडा पुढे गेला, एक पंडित भेटला. त्यांनी त्याला रामराम केला. ते म्हणाले थोड्या वेळ सांगतो. थोडे पुढे गेले आणखी त्यांना एक पाद्री भेटला. तो गुड मॉर्निंग म्हणाला. हा म्हणाला थोड्या वेळ सांगतो. आणखी थोड्या पुढे गेला, एक मुस्लिम माणूस भेटला. तो म्हणाला सलाम अलैकुम. हा म्हणाला सांगतो. त्याच्यामागे एक माणूस उभा होता. माणूस त्याच्यामागे एक चालला होता. त्याला असं वाटलं का हा सांगतो कोणाला म्हणतोय, कोणाला सांगतो. हा माणूस त्याला पाठलाग करत करत त्या सावकाराच्या घरापर्यंत गेला आणि त्याला म्हणाला, त्याने जाऊन पाहिलं. तो सावकार आतमध्ये गेला. तिजोरीजवळ जाऊन म्हणाला, का गावाचे पाटील भेटले होते, त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला. गावाचे पंडित भेटले होते, त्यांनी तुम्हाला रामराम सांगितला. पाद्री भेटला, त्यांनी गुड मॉर्निंग सांगितली. आणि मुस्लिम माणूस भेटला, त्याने सलाम अलैकुम सांगितलं. त्या माणसाला कळेल ना नेमकं काय आहे, ह्या तिजोरीला काय सांगतोय. मग त्याने विचारून घेतलं त्या सावकाराला, काय सावकार मला हे समजत नाही. तुम्ही त्यांनी एवढ्या लोकांनी सांगितलं, तुम्ही सांगतो म्हणाले, तुम्ही तिजोरीला लावून सांगितलं. तुम्ही याच गावाचा मी रहिवासी आहे. गावातून जात होतो, कोणी मला नमस्कार केला नाही, कोणी मला रामराम म्हटलं नाही, कोणी मला गुड मॉर्निंग म्हटलं नाही. जेव्हा माझ्याजवळ पैसा आला तिजोरीत, तेव्हा लोकांनी म्हटलं रामराम. माणूस मी तोच आहे, गाव तेच आहे, माणसं तेच आहे. आपल्या ध्यानाच्या संदर्भात सुद्धा हेच आहे. तर आपण पाश्चिमात्य देशातून जे शिक्षण आपल्याला मिळालं, त्या शिक्षणाला आपण रामराम करतो, त्या इंग्रजीला आपण रामराम करतो आहोत. आपल्या जवळ असलेल्या संपूर्ण गोष्टी आपण आता विसरून गेलेलो आहोत. तर त्याला उजाळा देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आम्ही पुढे बोलणार आहे थोडंसं त्यावर. आणखी एक गोष्ट छोटीशी सांगतो, मग पुढे आपण आपल्या विषयाकडे जाऊया. एक गोष्ट सांगण्यापूर्वी आणखी सांगतो का ही जी आपण IKS बद्दल सारखं बोलतो आहोत, इंडियन नॉलेज सिस्टीम. तर या इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये इंडिया सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः 7,500 वर्षापूर्वीची जी इंडिया होती, त्यावेळेस जे ज्ञान या देशातून प्रसूत झालं त्याला आपण इंडियन नॉलेज असं म्हणतोय. काही ठिकाणी परंपरा असा उल्लेख झालाय, परंतु ही ज्ञान आणि परंपरा ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत. परंपरा ह्या लिखित नसतात, ज्ञान हे लिखित असते. तर यामध्ये आपल्या देशामध्ये जे ज्ञान प्रसूत झालं त्या ज्ञानाची जी एक परंपरा जे म्हणतायत आपण, त्यापेक्षा एक प्रणाली निर्माण झाली, व्यवस्था निर्माण झाली, सिस्टीम निर्माण झाली. त्या सिस्टीम बद्दल आपल्याला आपल्या आजच्या या चर्चासत्रामध्ये सगळ्यांना बोलायचं आहे. बेसिकली हे शिक्षण आपल्याला आपली जी प्रणाली कुठपासून विचारात घेतली पाहिजे आपण, तर आपल्याला साधारणतः 15 ते 20 हजार वर्षापासून जेव्हा मानवी संस्कृती उदयास आली तेव्हापासून कालपर्यंत किंबहुना आजपर्यंत जे जे शिक्षणात किंवा जे जे आपल्या ज्ञानात भर पडत गेली ती सर्व इंडियन नॉलेज सिस्टीम आहे. ती सर्व नॉलेज सिस्टीम आहे. फक्त हिंदू काळातील, बौद्ध काळातील, मुस्लिम काळातील किंवा इंग्रज काळातील ज्ञान म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली नाही. तर आतापर्यंत जेवढं आधुनिक पर्यंत आपण हे ज्ञान संपादन करत आलो, ही सगळी आधुनिक ज्ञान प्रणाली आहे. विशेषतः इंग्रजांच्या काळापासून जे आली त्याला आपण नंतरचं आधुनिक शिक्षण जरी म्हणत असलो तरी ते सुद्धा बऱ्याच तिथं उल्लेख झालेला आहे. तर ICT ला मागे टाकून आपल्याला चालता येणार नाही, कारण ICT सुद्धा आपल्यासाठी आज तितकीच महत्त्वाची आहे जितकी आपल्याला प्राचीन संस्कृती महत्त्वाची आहे. आता ही प्राचीन संस्कृतीतून घेतलेलं ज्ञान कोणत्या कोणत्या प्रकारचं थोडंसं मी 1-2 स्लाइड मध्ये मी घेतलेलं आहे, फक्त त्याचा उल्लेख करतो आणि पुढे चालतो. ज्ञानाची जी संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे का एक्सपिरियन्स मधून जे आपण अनुभवतो, अनुभवातून जे आपण माहिती घेतो त्याला आपण ज्ञान असं म्हणतो. किंबहुना स्किल्स जे आहेत ज्या फॅक्टवर आधारित आहेत त्या सर्व स्किल्सला आपण ज्ञान असं म्हणतो. परंतु आपली नेहमी गल्लत कुठं होते? डाटा, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज या 3 गोष्टीमध्ये आपली नेहमी गल्लत होते. त्या 3ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. डाटा हा रॉ मटेरियल असतो,
किंवा रॉ इन्फॉर्मेशन असते. इन्फॉर्मेशन ही प्रोसेस असते, परंतु विश्वासार्ह असेलच असं नाही, परंतु ज्ञान हे विश्वासार्ह असते. आपल्याला आपल्या भारतीय प्रणालीतून जे घ्यायचं आहे ते विश्वासार्ह ज्ञान, लेखी स्वरूपात असलेलं ज्ञान घ्यायचं आहे. आपल्याला डाटावर विश्वास ठेवायचा नाही, आपल्याला इन्फॉर्मेशनवर विश्वास ठेवायचा नाही, आपल्याला ज्ञानावर विश्वास ठेवायचा आहे. ते साधारणतः ज्ञानाचे 2-3 प्रकार महत्त्वाचे जे आहेत ते तुम्हाला सांगतो. इम्प्लिसिट नॉलेज, दुसरा आहे टॅसिट नॉलेज आणि तिसरी आहे एक्सप्लिसिट नॉलेज. तो पहिला जो प्रकार आहे तो निहित ज्ञानाचा प्रकार आहे. निहित ज्ञान म्हणजे आपण सायकल चालवायला शिकतो, पण सायकल चालवण्यामागचं टेक्निक काय आहे, त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे किंवा त्यामागचे तत्व कोणते आहेत हे आपल्याला माहित नाही. लहान मुल बोलायला शिकतो, पण त्यामागचं व्याकरण काय आहे आपल्याला माहित नाही. असं जे नॉलेज असतं ते इम्प्लिसिट नॉलेज, जे निहित असतं. दुसरं टॅसिट जे आहे ते परंपरेनं आपल्याला मिळालेलं असते, अव्यक्त असते. तर आपले आई वडील मोठ्या लोकांचे नमस्कार करत होते, आपण नमस्कार करतो. आपण आधीचे लोक दिवाळीला दिवे लावत होते, आपण दिवे लावतो. हे टॅसिट नॉलेज आहे. आणि तिसरं आहे एक्सप्लिसिट नॉलेज, जे नॉलेज आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्याचे एक्सप्लेन केलेलं आहे. विशेषतः ते नॉलेज आपल्यासाठी उपयुक्त आहे, आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे. म्हणून आपल्याला आपल्या आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीम मधून आपल्याला हे नॉलेज घ्यायचं आहे त्याचे एक्सप्लिसिट आहे का, ज्याचं अनुभव सिद्ध आहे, ते एक्सपेरिमेंट ते प्रूव्ह केलेलं आहे, ते प्रयोग सिद्ध आहे, असं नॉलेज आपल्याला आपल्या इंडियन सिस्टीम मधून घ्यायचं आहे. दुसरा आणखी एक प्रकार आहे सुपरऑर्डिनेट, बेसिक आणि सबऑर्डिनेट. आता सुपरऑर्डिनेट म्हणजे उच्च प्रतीचं ज्ञान. काय या सृष्टी चालते कशी, सृष्टीवर कोण सृष्टीचा नियंता आहे वगैरे, ते उच्च प्रतीचं जे ज्ञान आहे ते सुपर मध्ये बोलतं. बेसिक मध्ये आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेलं ज्ञान बोलतं. आणि निम्न मध्ये आपल्या समाजात कोण राहतं, किती जाती आहे, किती लोक आहेत, असं. हा तिसरा प्रकार महत्त्वाचा नाहीये. आपल्याला बेसिक आणि आधीचं जे नॉलेज आहे ते खूप महत्त्वाचं आहे, जे आपण आपल्या IKS मधून घेणार आहोत. आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, तर IKS आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातून आपण फक्त विचार करूया, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं व्हायला पाहिजे. आता त्यातले मी फक्त काही उदाहरणं सांगतो आणि NEP-कडे जातो. आता आपल्या वैदिक शास्त्रामध्ये आपण जे ज्ञान आहे किंवा शिक्षण प्रणाली आहे वैदिक शास्त्रामध्ये, आता वैदिक शास्त्रामधलं जी शिक्षण प्रणाली आहे ती कोणत्या कोणत्या गोष्टीवर आहे आधारित. एक तर ब्रह्म आहे, दुसरा आत्मा आहे, तिसरं पवित्रता आहे, त्यानंतर त्याबद्दल मुक्ती आहे. असे हे जे 4-5 गोष्टी आहेत त्या आजही कशा रिलेव्हंट आहेत लक्षात घ्या. जसं इथं बऱ्याचदा उल्लेख झाला तर सृष्टीमध्ये 80% पाणी आहे, 30% 20% भूभाग आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा 80% पाणी आहे, 20% आपल्या शरीराची माती आहे. म्हणजे आत्मा हा एक या सृष्टीचा निर्माता आहे, परमात्मा हा या सृष्टीचा निर्माता आहे असं आपण म्हणू शकतो. ब्रह्म ही जी संकल्पना आहे ही संकल्पना या सृष्टीचा जो कोणी नियंता आहे त्याच्या संदर्भात वापरलेली आहे. आणि आत्मा ही संकल्पना आहे ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा असतो जे म्हटलेलं आहे, तर या सृष्टीचा एक भाग आहे. आजही आपण हे विज्ञानानं प्रूव्ह करून देऊ शकतो. म्हणून ते ज्ञान किती महत्त्वाचं आहे लक्षात घेण्यासाठी. दुसरा शब्द त्यांनी वापरलेला आहे आत्मसाक्षात्कार वापरलेला आहे, आत्मनियंत्रण वापरलेलं आहे, त्यानंतर पवित्रता वापरलेला आहे. हे सगळं वैदिक शिक्षणामध्ये आहे. त्याचा आपल्याला आजही तसाच्या तसाच उपयोग आहे. आता पवित्रता हे लक्षात घेऊया. पवित्रतेचा अर्थ काय, का आपल्या अंगी कोणतेही वाईट गुण लागू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो, त्याला आपण पवित्रता म्हणतो. म्हणजे पवित्रचा अर्थ असा आहे की ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. अशा गोष्टीचा समावेश तत्कालीन काळामध्ये पवित्रतामध्ये होता. मुक्तीचा विचार जर आपण केला तर जे षडरिपू आहेत काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे जे आहेत यापासून आपल्याला दूर राहण्यासाठी मुक्तीचा विषय होता. मुक्ती याचा अर्थ असा आहे की आत्म्याला मुक्त करणे हा जो आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. ती वैदिक संस्कृतीमध्ये मुक्तीचा अर्थ असा आहे की या षडरिपूपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची आहे, त्या अर्थाने वापरलाय. तर ते आजही आपल्याला कसं रिलेव्हंट आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काम, क्रोध, मद, मोह हे आपल्यासाठी आजही त्रासदायक अशा गोष्टी आहेत. तर असं जे शिक्षणाचा काळ होता
त्यामध्ये त्यांनी शिक्षणाला द्विज असं म्हटलेलं. द्विजचा अर्थ काय बरं? द्विज संस्कार केला जातो, आजही केला जातो काही ठिकाणी. द्विज संस्काराचा अर्थ काय बरं? जन्म देते ते आई आणि जीवनाला अर्थ देते ते शिक्षण. म्हणजे शिक्षणाचा हा दुसरा जन्म आहे असं त्याच्यात आपल्या याच्यात संस्कृतीत म्हटलेलं आहे. आता हे सांगा मला, आजच्याही काळात जर आपण शिक्षणाचा विचार केला तर आपल्याला आपले आई वडील फक्त जन्म देतात, पण शिक्षण आपल्या जीवनाला अर्थ देते. म्हणून तत्कालीन काळात दिलेली शिक्षण पद्धती आजही आपल्याला तशीच्या तशी उपयुक्त आहे. दुसरा विचार करूया आपण बौद्ध काळातलं शिक्षण. बौद्ध काळामध्ये खूप चांगल्या गोष्टी गौतम बुद्धांनी सांगितल्या, जैनांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. गौतम बुद्धाच्या शिक्षण प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? त्यांनी 3-4 दुःख, 4 दुःख सांगितले, 4 सत्य सांगितले. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? त्याच्यात त्यांनी म्हटलं की मानवी जीवन हे दुःखमय आहे. मानवी जीवन दुःखाचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इच्छा आणि वासना आहे. त्यानंतर हे दुःख दूर केले जाऊ शकतात आणि दुःख दूर करण्याचे मार्ग आहेत. आता ह्या 4ही गोष्टी आजच्या काळात किती रेलेव्हंट आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. पहिला जरी सत्य त्यांनी सोडलं, आपण फारसं लागू न करता विचार केला का मानवी जीवन हे दुःखमय आहे, बाजूला केलं. पण दुःखाचं मूलभूत कारण काय आहे? वासना आणि इच्छा आहेत. या गोष्टी आपण डिनाय करू शकत नाही. आपल्यासाठी हे दूर केल्या जाऊ शकतात हे आपण आजही डिनाय करू शकत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला. हा अष्टांग मार्ग आज तसाच्या तसा आपल्याला उपयुक्त आहे, आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये उपयुक्त आहे. आजही आपण त्याचा विचार प्रामुख्याने करू शकतो. म्हणजेच ह्या गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग आपल्याला आजही तसाच्या तसाच उपयुक्त आहे. एका गावामध्ये एक अतिशय श्रीमंत माणूस होता. काही काळात त्याचा व्यवसाय बुडला आणि व्यवसाय बुडल्यानंतर त्याला विचार आला का काय करावं, आणि त्याच्यावर खूप सारं कर्ज झालं. तो गावाच्या बाहेर निघून गेला. ज्यांचं कर्ज होतं त्या लोकांनी त्यांचं घर लिलावात काढलं. घर लिलावात काढलं की एक वस्तू लिलावात वाटणं सुरू होत्या. घरातले काही टेबल्स असतील, खुर्च्या असतील, काही वस्तू असतील, असं वाटणं सुरू, विकणं सुरू होतं. एक व्हायोलिन सापडली त्याच्या घरात आणि त्या व्हायोलिनच्या बद्दल त्यांनी बोलायला सुरुवात केली. लिलाव करणाऱ्यांनी त्याने खूप आव्हान केलं, पण कोणीच ते व्हायोलिन घेईना. मग खूप विचार केला त्यांनी. मग त्यांनी किंमत ठेवली ते 5,000. कोणीच उभं झालं नाही. म्हणजे 2,500. कोणीच उभं झालं नाही. म्हणजे 100 रुपये. कोणीच उभं झालं नाही. म्हणजे 50 रुपये तरी कोणीच घेईना. तितक्यात एक म्हातारा आला आणि तो म्हणाला, महाराज साहेब मला 5 मिनिटं देता का? काय हरकत नाही. कशासाठी पाहिजे 5 मिनिट? तर तो स्टेजवर आला, जिथं लिलाव सुरू होता तिथे आला आणि त्यानं ती व्हायोलिन ताब्यात घेतली. त्यावरची धूळ साफ केली, त्याचे तार व्यवस्थित लावले, त्याला सूर लावला आणि व्हायोलिन इतक्या सुंदर ह्याच्यात त्यानं वाजवायला सुरुवात केली. 5 मिनिटं 10 मिनिटं झाली. लोक मंत्रमुग्ध झाली, ऐकायला लागली. अर्धा तास झाला. इतके सुंदर सुंदर गाणे आणि राग त्याने त्याच्यावर वाजवले आणि एकदम त्यांनी खटकन बिलकुल व्हायोलिन बंद केली. व्हायोलिन टेबलवर ठेवली आणि तो त्या सभागृहातून निघून गेला. तो पाहत राहिले, स्तब्ध झाले आणि जोरात टाळ्या वाजवल्या सर्वांनी. तर इतकी छान व्हायोलिन आम्ही कधी ऐकलीच नाही. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. एक जण उभा झाला, 5,000, 10,000, 20,000, लाख रुपयाची व्हायोलिन करून. त्या माणसाने काय केलं नेमकं? त्याच्यावरची धूळ साफ केली, त्याला ऑर्डरमध्ये आणलं, त्या व्हायोलिनला वाजून दाखवली, सभागृहाला मंत्रमुग्ध केलं आणि नंतर ती सभागृहात लाख रुपयाला ती व्हायोलिन विकली गेली. असंच आपल्या संस्कृतीच्या बाबतीतलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे का ज्यावर आपली अजूनही धूळ बसलेली आहे. त्याला आपण ऑर्डरमध्ये आणण्यासाठी तयार नाही आहोत. ती गोष्ट आपल्याला स्वीकारायला आपण तयार नाही आहोत. आपण तीच गोष्ट बाहेरच्या लोकांनी जर आपल्याला समजून सांगितली तर आपण ते स्वीकारतो. उदाहरणार्थ डॅनियल गोलमॅननी 1995 मध्ये एक संकल्पना मांडली. तुम्हाला माहिती आहे इमोशनल इंटेलिजन्स. ही इमोशनल इंटेलिजन्स संकल्पना भारतीयांची आहे. फक्त त्याला नाव दिलं नव्हतं. आपल्या पैठणची आहे. आपल्या पैठणची आहे. तुम्हाला एकनाथ महाराज सगळ्यांना पैठणच्या लोकांना माहित आहेच, विषयच नाही. त्यांनी गावडीनं पाणी आणलं गंगेचं आणि गाढवाला पाजलं.
ही सुद्धा भावनिक बुद्धिमत्ताच आहे. आणि ही संकल्पना जेव्हा आपल्याला डॅनियल गोलमॅननी सांगितली 95 मध्ये, तेव्हा ती आपण स्वीकारली. आणखी एक उदाहरण सांगतो, कदाचित तुम्ही हे तपासून पहा. तुम्हाला ओबामा माहिती आहे. ओबामाच्या गळ्यामध्ये एक ताईत आहे, कदाचित त्याचा फोटो मिळाला तर त्याला इलाज करून बघा. त्याच्या ताईत मध्ये एका ठिकाणी एका साईडला कृष्णाचा फोटो आहे, दुसऱ्या साईडला हनुमंताचा फोटो आहे. त्यांनी जी काही फिलॉसॉफी उभी केली, 10 वर्ष त्यांनी राज्य केलं, म्हणजे राज्य केलं अर्थात तो प्रेसिडेंट होता अमेरिकेचा, तर 10 वर्षापर्यंत त्यानं या फिलॉसॉफीचा विचार केला, भारतीय फिलॉसॉफीचा, विशेषतः कृष्णाने सांगितलेली फिलॉसॉफी त्यांनी मांडली, कृष्णाची गीता त्यांनी मांडली, कृष्णाला त्यांनी आपला गुरु मानलं. विशेषतः तुम्ही कृष्णाच्या बाबतीत लक्षात घ्या, त्यांनी का गुरु मानलं? तर कृष्णाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच्या मामानेच त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आता आपला मामा नाचतो, पेढे वाटतो, आपल्या इथं बाळाचा जन्म होतो तेव्हा. अशा माणसाचा, ज्या माणसाने वयात आल्यानंतर प्रेम लीला केली, जेव्हा युद्धाचं काम पडलं तेव्हा युद्धाचं काम केलं, जेव्हा नीतिशास्त्र वापरायचं काम पडलं तेव्हा त्यानं नीतिशास्त्र वापरलं, जेव्हा कूटनीतीचा वापर पाहिजे त्याचा. आज तुम्ही कोणालाही जर विचारलं समजा तर कोणत्याही वयाच्या माणसासाठी कृष्ण जसाच्या तसा फिट आहे. प्रेमी युगलांसाठी कृष्ण फिट आहे, म्हाताऱ्या माणसासाठी नीतिशास्त्रासाठी कृष्ण फिट आहे, युद्धनीतीसाठी कृष्ण फिट आहे, कूटनीतीसाठी कृष्ण फिट आहे. म्हणून ओबामाने त्याला मानलं. म्हणजे बाहेरचे लोक, मी एकदा भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर होतो, सत्य गोष्ट आहे, अजिबात खोटं नाही. भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर होतो, काही भगवे वस्त्र घातलेल्या तरुण मुली, अमेरिकन मुली तिथं होत्या. माझ्यासोबत माझे काका होते. आम्ही दोघ जण स्टेशनवर पाहिलं तर ह्या पाश्चिमात्य मुली भगवे वस्त्र घेऊन घालून आपल्या देशामध्ये काय करतात. आम्ही बोललो त्यांच्यासोबत, तर त्यांनी सांगितलं आम्ही हिंदू धर्माचा प्रसार करायला आलो. भारतामध्ये तुम्ही हिंदू धर्माचा प्रसार करायला आलो कसं काय? तर त्यांनी सांगितलं तर तुमचे लोक जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा तुम्हाला पटत नाही, बाहेरचे लोक येऊन जेव्हा सांगतात, तर बाहेरच्या लोकांना ही फिलॉसॉफी कळलेली आहे, तेव्हा बाहेरचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा भारतीयांना ते कळतं. म्हणून आम्ही हिंदू धर्माचा, तिथं हिंदू धर्माचं जे केंद्र आहे त्याच्या वतीनं आम्ही भारतामध्ये हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करायला आलेलो. इतकी स्थिती आपल्या त्याची आहे. म्हणून शिक्षणाचा जो महत्वाचा भाग आहे, इम्प्लिमेंटेशनचा, आपल्याला मी शिक्षणाचे बाकी बोलणार नाही, पण शिक्षणाची जी आपण शिक्षण शास्त्राचा जो त्रिकोण आहे त्यामध्ये आपल्याला ध्येय टॉपवर आहे आणि साईडला आपल्या इम्प्लिमेंटेशनचा भाग आहे, अभ्यासक्रम वगैरे वगैरे. तर ध्येय ठरवतं फिलॉसॉफी, पण इम्प्लिमेंटेशन करतं एज्युकेशन. ते एज्युकेशन मधून आपल्याला हे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5% सिलेबस, लक्षात घ्या, 5% सिलेबस हा आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीमवर घालण्यासाठी तरतूद आहे. म्हणजे 5% सिलेबस हा IPS वर अवलंबून असणार आहे. म्हणून ॲज ए टीचर म्हणून मला हे तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. संत गाडगे बाबा एका गावात गेले आणि जाता जाता त्यांना एका सावकाराचं घर लागलं आणि सावकाराचं घर लागलं, त्यांनी डोकावून पाहिलं सावकार काय करत आहे. सावकार हा एका सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न जेवत आहे. त्यांनी जोरात आरोळी लिहिली. गोनी दांडेकरांनी लिहिलेल्या चरित्रात मेन्शन केलेलं आहे. गोनी दांडेकरांनी जे चरित्र लिहिलं आहे गाडगे महाराजांचं, तर ते पाहिलं त्यांनी आणि तो सावकार काहीतरी जेवतोय असं त्यांनी पाहिलं. तितक्यात त्याने आवाज दिला भिक्षा म्हणून. तितक्यात त्याचा एक सेवक धावत आला आणि म्हणाला, ए भिकाऱ्या, तुला काय पाहिजे? तुला भिक्षा पाहिजे. म्हणजे काय पाहिजे भिक्षेत? तो आतमध्ये गेला आणि त्यांनी ज्वारी घेऊन आला आणि त्याच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणाले, हे मला नकोय, मग तुला काय पाहिजे? म्हणजे सावकार जे पंचपक्वान्न जेवतोय ते पंचपक्वान्न मला पाहिजे. अरे म्हणजे ते पंचपक्वान्न तुला मिळणार नाही. तो सावकाराने ऐकलं का तो भिकारी काय मागतोय, म्हणजे तुम्ही जे जेवण करताय ते मागतोय. सावकाराने सांगितलं त्या भिकारड्याला सांग पंचपक्वान्न मिळणार नाही. हा गाडगे महाराज घट्ट धरून बसले का मला तेच पाहिजे. शेवटी त्या सावकाराला आला राग, ताटावर गुठले काढतात आणि त्यांनी एक काठी उपसली. तिथं बोरीचं झाड होतं, त्याची काठी पडली आणि गाडगे महाराजांना अक्षरशः झोडपून काढले. झोडपून काढलं, आधीच कपडे फाटलेले, त्यामध्ये त्यांनी बोरीच्या काठीवर झोडपून काढलं. रक्तबंबाळ झाले, महाराज पडले. तितक्यात त्यांचे काही त्यांचे जे शिष्य होते ते धावत आले. त्यांनी त्यांना उचललं, गाडगे महाराज बाहेर घेऊन गेले आणि म्हणाले, महाराज
तुम्ही हे काय केलं? तुम्हाला जर पंचपक्वान्न पाहिजेच होतं, आम्ही तुमची व्यवस्था कुठूनही केली, तुम्ही या मूर्ख माणसाच्या दारात कशाला गेले? गाडगे महाराज उत्तर फार समोर. गाडगे महाराज म्हणाले का मी एक लोकशिक्षक आहे. लोकशिक्षकाला सांगताना लोकांना काय पाहिजे आहे हे माहीत पाहिजे. म्हणून एका भिकाऱ्याला एकाच्या दारात गेल्यानंतर काय ट्रीटमेंट मिळते हे मला अनुभवायची होती, म्हणून मी त्याच्या दारात गेलो. आपण सगळे शिक्षक प्रशिक्षक आहोत, सगळे शिक्षक आहोत, म्हणून आपल्याला प्रत्येकाला का आयकेएस नेमकं काय का जे सिलेबस मध्ये 5% टाकण्यात येणार आहे हे आपल्याला प्रत्येकाला कळणं, माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. एनईपी मध्ये मी सगळ्या स्लाइड मध्ये टाकलेलं आहे, तुम्हाला पुस्तकात मिळून त्याच्याबद्दल मी फार उहापोहा करत नाही. इम्प्लिमेंटेशन करताना आपल्याला त्यातल्या गोष्टी, फक्त एक गोष्ट आणखी सांगतोय का धर्माच्या नावाखाली यावर विरोध होताना दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म म्हणजे काय हेच लोकांना कळलेलं नाही. मी शेतकरी आहे, शेती करणे हा माझा धर्म आहे. मी कुंभार आहे, मला मातीचं भांड तयार करणे हा माझा धर्म आहे. मी शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा माझा धर्म आहे. धर्म हा कोणत्याही 4 खोलीमध्ये बांधता येत नाही. इंडियन नॉलेज सिस्टीम ही कोणत्याच धर्माने बांधलेली नाही. हिंदू धर्माने नाही, बौद्ध धर्माने नाही, मुस्लिम धर्माने नाही. जे चांगलं आहे, जे लोकांसाठी उपयुक्त आहे ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. एक मजेशीर गोष्ट सांगतो जी मी स्वतः अनुभवलेली आहे. ही गोष्ट साधारणतः 15 वर्षापूर्वीची आहे. बीएड कॉलेजेस मध्ये एक्सटर्नल एक्झामिनरच्या प्रथा होती. विशेषतः फायनल लेसन अभ्यासाच्या फायनल लेसनला मार्क्स देण्यासाठी एक्सटर्नलची नेमणूक केली जाते. एकाच अशा शाळा कॉलेजमध्ये मी गेलो. तिथे एक मुलगी शिकवत होती. कविता होती, गाई पाण्यावर काय मधून आल्या, काग गंगा यमुनाई या मिळाल्या, उभय पित्रांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला, उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला, सुखविती काश्मीरात, अशी ती कविता होती. ती मुलगी अतिशय तन्मयतेनं कविता शिकवत होती. तिची गेड्स म्हणून तिनं फलकावर खूप सारे ते बावलीचे फोटो, ते रान वगैरे सगळं लावलेलं होतं. अर्थ सांगताना ती म्हणाली, उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला, सुखविती काश्मीरात. म्हणजे नाशिक मध्ये उष्ण वारे वाहत आहेत आणि काश्मीरचे गुलाब सुकत आहेत असं ती मुलगी सांगत. माझ्याबरोबर इंटरनल मॅडम मध्ये काय शिकवत आहे? उष्ण वारे वाहती नासिकात म्हणजे तिच्या नाकातून उच्च वासाद्वारे उच्च वास बाहेर पडत आहे, त्यामुळे तिचे गुलाबासारखे गाल सुकत आहे असा त्याचा अर्थ आहे. पण ती सांगत होती का उष्ण वारे वाहती नासिकात, नाशिकात उष्ण वारे वाहत असल्यामुळे काश्मीरातले गुलाब सुकत आहेत. आता मला सांगा, ही जर आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीची गोष्ट असेल, ही मी अनुभवलेली गोष्ट आहे, अजिबात खोटं नाही. तुम्हाला मी प्रूफ याच्यासहित दाखवू शकतो. याचं कारण असं आहे का आपण जसं आता सरांनी एक उल्लेख केला तर त्यात जीव ओतला तरच ते शक्य आहे. एका अमेरिकन सुनेनं आईनं केलेली पोळी, पुरणाची पोळी सासूबाईने केलेली पाहिली आणि तिनं रेसिपी लिहून घेतली. अमेरिकेला गेल्यावर तिनं करून पाहण्याचा प्रयत्न केला. तिनं फोन केला सासूबाईला का तुम्ही केली तशी पुरणाची पोळी जमली नाही. का नाही जमली? आई जी पुरणपोळी करताना अंतरंग त्यात ओतते ते तिला नाही जमलं. शिक्षकाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे का जोपर्यंत शिक्षक हे प्राचीन संस्कृतीमधल्या सगळ्या गोष्टी निदान वाचत नाही, आत्मसात करत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत त्याला दुसऱ्याला सांगता येणं शक्य नाही. म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी जे काही 5-6 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना आयकेएसच्या संदर्भात लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपला पुढचा वाटचाल होणे आवश्यक आहे. शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो कारण वेळ बराच झालाय. सगळेजण घड्याळाकडे पाहत आहेत. मला खूप सारा माझ्यावर 1-1.5 तासाचं जवळपास म्हटलेलं होतं पण आपल्याजवळ वेळ नाही. आपण कधीतरी संधी मिळाली तर पुढे बोलूया. एक फक्त जाताना शेवटी गोष्ट सांगतो थांबतो. तुम्हाला गुरु नानक सगळ्यांना माहिती आहे. गुरु नानक हे अत्यंत प्रगल्भ विचाराचे होते आणि त्यांच्याजवळ जेव्हा ज्ञान संपादन त्यांनी बरंचसं ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्यांना असं वाटलं का या ज्ञानाचा प्रसार गावोगावी केला पाहिजे. म्हणून ते एका गावात गेले. गावाच्या बाहेर त्यांनी त्यांची झोपडी लावली आणि तिथं थांबले. प्रथा अशी होती का गावच्या मुखियाला विचारल्याशिवाय त्या गावात प्रवेश करता येत नसे.
आणि गावातल्या लोकांनी परवानगी दिल्याशिवाय त्याला त्या गावात जाता येत नसेल. त्यांनी काय केलं, एका दूताच्या हाती एक त्या दूताच्या हाती एक निरोप पाठवला आणि सांगितलं का बाबा गुरु नानक जी आलेले आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या गावामध्ये प्रवचन देऊ इच्छितात. त्या मुख्याने काही विचारलं नाही कोण आहे कुठून आले काही नाही. त्यांनी एक ग्लासभर दूध दिलं त्या माणसाच्या हातात, जो दूध पाठवलं त्याच्या हातात ग्लास भरून दूध होतं. त्यांनी ते नानकांकडे पाठवलं. नानकांकडे त्यांनी ते ग्लासभर दूध पाहिलं. त्या सेवकाला समजेना काय चाललंय हे, म्हणजे दूताला काय चाललंय काही कळेल. मग ते दूध घेऊन गुरु नानकांपर्यंत गेलं. गुरु नानक आतमध्ये गेले आणि त्यांनी चिमूटभर साखर आणली, त्या दुधात टाकली आणि म्हणजे घेऊन जा त्या मुखियाकडे. तो सेवक पाहत राहिला का काय चाललंय हे. मग तो सेवक तो साखर टाकलेलं दूध घेऊन गेला त्या मुखियाकडे आणि मुखियाने निरोप पाठवला का ठीक आहे गुरु नानकांना पाठवून द्या. त्याला कळलंच नाही काय चाललंय. त्यांनी नानकांना विचारलं हे काय होतं. तर त्यांनी सांगितलं का या गावामधले लोक सगळे समृद्ध आहेत, त्यासाठी त्यांनी ग्लासभर दूध पाठवलं. का ज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहेत, यामध्ये काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही काही येऊ नका. पण जेव्हा यांनी साखर टाकली त्यात आणि पाठवलं त्यांच्याकडे, तेव्हा त्याला वाटलं की याच्यापेक्षा याच्याजवळ काहीतरी जास्त आहे किंवा थोडी साखर टाकून गोडवा निर्माण करू शकतात, म्हणून त्यांनी त्यांना निमंत्रण दिलं. तसे तुम्ही सगळे लोक ज्ञानी आहात, फक्त थोडासा गोडवा टाकण्याचा प्रयत्न केला. आपण मला आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.